अगं थांब पुष्पे, काय तुला करावं आता? बँकेत जाऊन यायला किती टाइम लागेल बघ बरं. कशाला त्या पुरगीचं दागिने ठेवायचं? अहो ती मला पण कळतंय, पण काय करायचं आता? थोडा वेळ लागल फक्त. चल ग चल. अहो नाही हो मामी, एवढा वेळ नाही आता. घरात असते तर गोष्ट वेगळी होती. आता काय करायचं? नाही नाही, माझ्या भावाच्या घरावर जप्ती आली, मी तर काय करते? लग्नात एवढी साडी घेतली माझ्यासाठी आणि मी साधी मदत नाही करू शकली तर काय माझा उपयोग आहे? चल मी येते तुझ्या संग, बघू आपण काहीतरी करू. चल चल. मी पण येऊ का पुरी? नो, एक तर तुम्ही जावा नाहीतर मी जाते. आपल्याच माणसाची तिथं गर्दी नको. हे धरा धरा, जाऊ. नाही नाही, तू जाऊन ये. जीजी मी हाय, घेते मी सांभाळून. चल ग चल. अरे देवा रे, हे विठ्ठला पांडुरंगा, अरे कुठे जाऊन बसलायस र? अरे काय उपयोग आहे तुझा? माझ्या लोकांवर अशी वेळ आलेली असताना कुठे जाऊन बसलायस र? कुठे डोळे मिटून बसलायस? एवढी बी दया येईना का तुला? पुष्पा ग परत. नाही नाही, मी काय का बसायची नाही. माझ्या भावाला घरातनं बाहेर काढायची हिंमतच कशी झाली यांची? अगं त्यांचं काय बी चुकलेलं नाही, ते नियमानच वागतात. होय बाय, एवढ्या देव माणसांना बरं नियमांचं दात. नाही नाही, मी काय असं होऊच द्यायची नाही अजिबात. पुष्पा आता येळ निघून गेली. नाही नाही, काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे? थकलेले हप्तेच पाहिजेत ना? ठीक आहे, ठीक आहे, माझं दागिनं. अजून काय पाहिजे तुम्हाला? घरातलं आहेत नाही तेवढं सगळं दागिनं आणून देते, पण माझ्या भावाचं घर परत करा. अहो आता असं काही करता येत नाही. हो हो, तुम्ही काय सांगता मला? दिवसा ढवळ्या माझ्या लोकांना घरातनं बाहेर काढतात, ती चालतं. ठीक आहे, ह्यातनं काय असेल ते फेडा तुमचं. फेडरेशन अध्यक्ष टचिंगा, डोळ्यातनं पाणी आलं राव आमच्या पण. पण नियमात असं काय करू शकत नाही ना. बाई 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 बाई, हद्दच झाली म्हणायची की. अहो भैया, अशा येळेला तुम्ही पुढे होऊन मदत केली पाहिजे, तर तुम्ही ह्यांचीच बाजू घेताय की. अहो अध्यक्ष, आम्ही म्हणलो होतो मदत करतो, विचारा, पण नानच नको म्हणाली. बघा ओ बघा, असा देव माणूस शोधून कुठं सापडेल का? अहो स्वतःहून मदतीला कोण नाही म्हणतं का? आणि अशा अशा माणसाला तुम्ही घरातनं बाहेर काढायला निघालाय? अहो कुठं फिरचिल ही पाप? पुष्पा जी झालं ती झालं आता. असं कसं म्हणता? अहो माझी लेक तिचं दागिनं घेऊन यायला निघाली होती. माझं तर काळजावर घावच घातल्यावानी झालं. नाना तुम्हीच सांगा बघू, कसं काय तिचं दागिनं आणून द्यायचं? म्हणलं तिचं नाही तर माझंच द्यावं. अगं असं नाही करता येणार, आम्हाला जावंच लागेल. नाही नाही, तुम्ही कुठं जाताय ती काय मला माहित नाही. ठीक आहे, ठीक आहे, माझं दागिनं ती चावी द्या परत. अहो असं काही करता येणार नाही. मला माझ्या भावाचं घर परत पाहिजे. आता कारवाई थांबवता येणार नाही. कारवाई म्हण, जसं काही एखाद्या चोरालाच पकडायला आलाय की तुम्ही. अहो कोटीच्या कोटी कर्ज करून माणसं परदेशात पळून जातात आणि आमचंच बरं घर दिसलं हो तुम्हाला? पाहिजे तर आत्ताच्या आत्ता माझं घर घाण टाकते मी, पण चावी द्या. भैया आता तुम्हीच सांगा यांना. फेडरेशन अध्यक्ष, आम्ही तुमच्या भावना समजू शकतो, पण काय आमचा पण नाईलाज आहे हो. नाईलाज
माझं म्हण. अहो काय उपयोग आहे तुमचा संचालक असून. ए, काय इथं पिक्चर लागला का हा? हा, घरात काय काम धंदे नाही तुम्हाला? निघा. पुष्पाताई तुम्ही जरा शांत व्हा. काय बाई करावं, अशा लोकांवर अशी वेळ यावी. माझ्या तर लेकीचा जीव वर खाली होतोय. अध्यक्ष, काय असतं कधी कधी प्रॉब्लेम लई मोठा असतो. आपल्या हातात काय नसतो. ना ना भैया एवढं पुढं होऊन मदत करतात सगळ्यांना. तुम्ही का नाही हो गेले त्यांच्याकडं? पुष्पा, अगं नशिबाला आलेलं भूक कुणाला सुटलं ग बाई. पण तुमच्याच वाट्याला असं यावं. अहो मोठी मोठी घोटाळे करून माणसं सही सलामत सुटतात, आणि तुमच्या वाट्याला माझा तरी विश्वासच उडला बाई देवावरनं. आईला या बाईचं कॅसेटच बंद व्हाय नाही. केवढी ओव्हर ऍक्टिंग करते. एखादा आवडच दिलं पाहिजे हिला. ना खरंच मनापासून माफी मागतो तुमची. नाही म्हणजे काय, आमचा काना डोळा झाला म्हणून तुमच्यावर ही वेळ आली. मोठ्या मनानं आमचा अपराध पोटात घाला. नाही नाही, अरे आमची चूक खरं तर. आम्ही येळेवर हप्ते भरले असते तर ही येळ आमच्यावर कशाला आली असती. साहेब, आमचं थोडं सामान आत राहिले, तेवढं फक्त बाहेर घेतो. ना ना